सोनं आणि चांदीच्या बाजारात सध्या खूप मोठी उलथापालथ पाहायला मिळते. सोनं आता 22,000वर आलेलं आहे आणि चांदीच्या दरात तब्बल 1,00,000 रुपयांची घसरण झाली आहे. आता तुम्हाला माहित आहे का, या घसरणीमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांचं लक्ष पूर्णपणे अर्थसंकल्पातील निर्णयांकडे वळलं. सध्या बाजारात असं वातावरण तयार झालं की सोनं आणि चांदीच्या दरात वाढ थांबली आहे आणि उलट मोठी घसरण सुरू झाली. ग्राहकांच्या मनात आनंद दिसतोय, कारण काही दिवसांपूर्वीच कुणाला वाटत नव्हतं की इतकी मोठी घसरण एकदम होईल. आता बघा, सोन्याच्या दरात साधारणपणे 10 ते 15,000 रुपयांची घट नव्हती, पण 2 दिवसात तो आकडा जवळपास 40,000पर्यंत खाली आला आणि ही घसरण अजूनही सुरू आहे. काही तज्ज्ञ म्हणतात की अगदी लवकरच कोसळण्याचे नवीन उच्चांक सुद्धा पाहायला मिळू शकतात. पण प्रश्न येतोय की सोनं आणि चांदीच्या दरात घडत असलेले बदल नेमके का घडत आहेत? बाजारातील हालचाली आणि अर्थसंकल्पातील धोरण यामागचं खरं कारण काय आहे? सरकारने सोनं आणि चांदीच्या आयात निर्याती संबंधी कोणती नवी धोरणं आखलेली आहेत? तसेच जीएसटीशी संबंधित निर्णयांचा ग्राहकांवर आणि गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार आहे? सध्या सर्वजण या प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत, कारण सोनं आणि चांदीचे दर इतक्या झपाट्याने कोसळत आहेत की प्रत्येकाला धक्का बसतोय. त्यामुळे आता लक्ष केंद्रित करायला हवं. हे दर अजून किती खाली येऊ शकतात आणि भविष्यात काय बदल होऊ शकतो? मित्रांनो, सध्या सोनं आणि चांदीच्या बाजारात खूप मोठी घसरण पाहायला मिळते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण सोन्याच्या दरात फेब्रुवारीच्या सुरुवातीला इतकी झपाट्याने घसरण झाली की अनेक गुंतवणूकदार आणि ग्राहक अक्षरशः थक्क झाले. तज्ज्ञ आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकलं तर अजून 30 ते 35,000 रुपयांची घट होऊ शकते, असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या बाजारात काय घडत आहे त्याचं बारकाईने निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली आणि सर्वजण अपेक्षा करत होते की सोन्याचे दर वाढतील, पण उलट अचानक दर घसरू लागले आणि लोकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसायला लागलं. ग्राहक दुकानांमध्ये धावायला लागले, कारण कुणालाच विश्वास बसत नव्हता की इतकी मोठी घसरण होईल. आजचा सोन्याचा आणि चांदीचा दर ऐकून तर तुम्हाला धक्का बसेल. ही फक्त काही हजार रुपयांची घट नाही, तर मागच्या 5 ते 6 वर्षातील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. मागच्या 2 ते 3 दिवसात 10 ते 12,000 रुपयांची घसरण झाली, जी तुलनेने कमी वाटते. आणि आता तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे की आता एक मोठी रेकॉर्ड तोड घसरण बाजारामध्ये होऊ शकते. सध्या परिस्थिती अशी दिसते की प्रत्येकाने लक्ष ठेवायला हवं, कधी आणि किती कमी होईल, कोणत्या धोरणांमुळे घसरण होत आहे आणि यामुळे गुंतवणूकदारांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला या अपडेटवर सर्वात ताजी आणि महत्त्वाची माहिती हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, कारण अशा परिस्थितीत प्रत्येक छोटासा बदल तुम्हाला वेळेवर मिळणं गरजेचं आहे. सध्या सोनं आणि चांदीच्या बाजारात खूप मोठी हालचाल सुरू आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला जे घडत आहे त्याच्याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे. दरात इतकी मोठी घसरण झाली की सोन्याच्या दुकानांमध्ये वेगळंच वातावरण पाहायला मिळालं. ज्या लोकांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांनीही आता दुकानांकडे तुफान गर्दी केली, कारण दर इतके घसरले की कुणालाच याची अपेक्षा नव्हती. फक्त सोनं नाही, तर चांदीच्या दरातही मोठ्या प्रमाणात घट दिसून आली. आजच्या ताज्या आकड्यांकडे पाहिलं तर फक्त साधी घसरण नाही, तर मागच्या काही वर्षातील सर्वात मोठा डीप मानला जातोय. काल सोन्याचे दर कमी होणे आणि आजही सोन्याचा दर कमी झाल्यामुळे लोकांमध्ये आश्चर्य आणि आनंद पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांनी सुद्धा आपली मतं व्यक्त केली आहेत. त्यांनी अंदाज वर्तवला की फेब्रुवारी महिन्यात सोन्याचे दर किमान 1,00,000 रुपयांपेक्षा खाली जाऊ शकतात आणि याबद्दल सविस्तर चर्चा सुद्धा सुरू झाली. याचबरोबर पुढच्या 2 ते 3 दिवसात आणखी मोठी घसरण म्हणजे जवळपास 30 ते 35,000 रुपयांची घसरण आपल्याला पाहायला मिळू शकते, असंही व्यापाऱ्यांनी आणि तज्ज्ञांनी सांगितलं. त्यामुळे सध्या जे बाजारात घडत आहे त्यावर प्रत्येकाने लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तज्ज्ञांनी ग्राहकांना स्पष्टपणे सल्ला दिला, बाजाराची स्थिती आणि तज्ज्ञांच्या अंदाजांवर लक्ष ठेवा, कारण या घसरणीचा फायदा घेणं किंवा काळजी करण्याआधी सगळं नीट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, सध्या सोनं आणि चांदीच्या बाजारात जोरदार हालचाल सुरू आहे. मोठ्या व्यापाऱ्यांकडून मिळालेली माहिती पाहिली तर या फेब्रुवारी महिन्यात अजून किती दर कमी होऊ शकतात यावर सविस्तर अंदाज तयार झाला आहे. सर्वात आधी जे लोक विचार करत होते की आता सोनं घ्यावं की थांबावं, त्यांनीही आता बाजारात परिस्थिती नीट बघायला हवी, कारण फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ज्या प्रकारे दर घसरू लागले आहेत त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. खरं सांगायचं तर गेल्या काही दिवसांमध्ये जे दर वाढत होते त्या वाढीचा ट्रेंड अचानक उलटला. सोन्यामध्ये वाढ होणं तर लांबचीच गोष्ट, परंतु सोनं अचानक कोसळू लागलंय. काल आणि आजची घसरण एकत्र केली तर फक्त 20 ते 25,000चा डीप नाही, तर तब्बल 30,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत कमी झाल्याचं दिसतंय. आता प्रत्येकजण विचारत आहे की सोन्याचे दर 1,00,000पेक्षा खाली येऊ शकतात का?
त्याबद्दलच तज्ज्ञ व्यापाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती समोर आली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की पुढच्या 2 ते 3 दिवसात अजून मोठी घट आपल्याला पाहायला मिळू शकते. ती जवळपास 30 ते 35 हजार रुपयांपर्यंतची राहू शकते. त्याचबरोबर चांदीमध्ये सुद्धा आपल्याला दरामध्ये कमी पाहायला मिळत आहे. बाजारातील तज्ज्ञ आणि व्यापाऱ्यांनी दिलेला अंदाज असा आहे की पुढच्या काही दिवसात चांदीच्या दरात सुद्धा लक्षणीय घट होऊ शकते. म्हणजे मित्रांनो, सध्या परिस्थिती अशी आहे की बाजारावर लक्ष ठेवलं तरच तुम्हाला योग्य निर्णय घेता येईल. सोनं खरेदी करायचं की थांबवायचं, दर कसे बदलत आहेत आणि पुढच्या काही दिवसात काय घडू शकते हे सर्व समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज सोनं आणि चांदीच्या बाजारात जे घडत आहे ते पाहून तुम्हाला सुद्धा धक्का बसला असेल. खरंच एवढा मोठा डीप कोणीही अपेक्षित केला नव्हता. सोन्याचे दर इतके घसरले आहेत की सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे. काय चाललंय? एवढी मोठी घसरण का झाली? सराफा बाजारात या घसरणीमुळे मोठी गर्दी सुरू झाली. लोक म्हणत आहेत आता सोनं घ्यायचं की थांबवायचं, कारण कुणालाच नक्की माहीत नाही पुढच्या काही तासात किंवा दिवसात दर वाढतील की अजून पडतील. आजचा सोन्याचा आणि चांदीचा दर इतका खाली आलेला आहे की ते पाहून प्रत्येक खरीददार विचार करतोय आज घ्यायला सुरुवात केली तर नक्कीच फायदा होईल. काही मिनिटांपूर्वी झालेली ही घट म्हणजे फक्त काही हजारांची नाही तर एक प्रचंड मोठा डीप आहे, ज्यामुळे लोकांमध्ये अक्षरशः आनंदाचं वातावरण तयार झालं. सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही खरोखरच चांगली बातमी आहे आणि चांदीचं म्हणायचं झालं तर त्यातही परिस्थिती अशीच सकारात्मक दिसत आहे. दर घसरलेले असून ग्राहकांसाठी ही खरंच आनंदाची वेळ आहे. तर मित्रांनो, चांदीच्या दरात सध्या जे घडत आहे ते पाहून तुम्हाला सुद्धा धक्का बसला असेल. खरंच 1 लाखांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. हे इतके मोठे डीप आहेत की कुणालाच कल्पना नव्हती. जर उद्या आणि परवा देखील किमतीमध्ये अशीच घट आपल्याला पाहायला मिळाली तर चांदीचा दर 1 लाखाच्या आसपास पोहोचू शकतो असं आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सोन्याचे दर 1 लाख रुपयांच्या आत येतील का, याबद्दल लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. सोन्याचे दर सध्या इतके खाली आले आहेत की लोकांच्याच मनात आत्ता घ्यायला सुरुवात करावी का असा प्रश्न तयार झाला आहे. आजचे ताजे अपडेट्स पाहिल्यास सोनं आणि चांदी दोन्ही बाजारात प्रचंड आपल्याला घट दिसून येत आहे. नागरिक मात्र खुश आहेत, खरीददार खुश आहे, कारण अशा मोठ्या घसरणीमुळे आता खरेदीसाठी योग्य वेळ असल्याचं लक्षात येत आहे. सराफा बाजारात लोकांची गर्दी वाढली आणि प्रत्येक जण म्हणतोय आता सोनं खरेदी करणं नक्कीच फायदेशीर ठरेल. आता सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर अशी मोठी घसरण आधी कधीच झाली नव्हती. सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही खरोखरच आनंदाची बातमी ठरली आणि सध्या हेच सर्वात मोठं अपडेट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, शेवटच्या 5 ते 10 वर्षांमध्ये इतकी मोठी घसरण सोनं आणि चांदीच्या दरात कधीच पाहायला मिळाली नव्हती. पण आता ही घटना घडत आहे आणि सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. आता विचार करा, लग्न, पारिवारिक समारंभ सगळ्यांमध्ये सोनं खरेदी करणं गरजेचं असतं आणि बहुतेकांचं म्हणणं आहे की ती योग्य वेळ आता आलेली आहे. सोन्याचे दर इतके खाली आले आहेत की लोक खुश आहेत. सराफा बाजारात गर्दी उसळली आहे, कारण प्रत्येक जण म्हणतोय आता सोनं घ्यायला सुरुवात करायला हवी. इतकी मोठी घसरण आधी कधीच पाहायला मिळाली नव्हती. आता महत्त्वाचं आहे, पुढच्या काही दिवसात आणखी दर कमी होतील का? तज्ज्ञ आणि सोन्याचे व्यापारी सांगतात की फेब्रुवारी महिन्यात पुढच्या 2 ते 3 दिवसात सोन्याचे दर 35 ते 40 हजार रुपयांनी खाली येऊ शकतात. तसेच या महिन्यात दर 1 लाखाच्या खाली सुद्धा जाऊ शकतात. याबद्दल काहींनी अंदाज सुद्धा व्यक्त केले आहेत. जर तुम्हाला ही माहिती, व्यापाऱ्यांचे अंदाज आणि पुढील संभाव्य दर पाहायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आता सोनं आणि चांदीच्या दरामध्ये घट का झाली? फक्त 10 मिनिटांपूर्वीच बाजारात जोरदार हालचाल झाली. सकाळपासूनच लोकांना वाटत होतं की काल किमती कमी झाल्या तर आज वाढू शकतील, पण झालं मात्र नेमकं उलटच. सोन्याचे दर सातत्याने कमी व्हायला लागले. आधी ज्या दिशेने वाढ होणार होती तीच स्थिती आता अचानक उलटली आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढी मोठी घसरण कोणालाही अपेक्षित नव्हती. सोन्याचे काही दुकानदार हे नक्कीच या घसरणीमुळे थोडे घाबरलेले आहेत, पण सामान्य नागरिकांसाठी, सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही खरंच आनंदाची पर्वणी आहे. कारण इतकी मोठी घसरण शेवटच्या काही वर्षात कधीच पाहायला मिळाली नव्हती आणि आता लोकांना सोनं खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आत्ता जे घडत आहे ते पाहून लोकांना खरा धक्का बसतोय. सगळ्या ग्राहकांमध्ये चर्चा आहे की सोनं घ्यायचं आहे. पुणे असो, मुंबई असो, दिल्ली असो किंवा महाराष्ट्रातील कुठलंही मोठं शहर असो, सगळीकडे सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दी वाढू लागली. पण लोक म्हणतात आता सोनं खरेदी करणं गरजेचं आहे. सगळ्यांचंच लक्ष आता सोन्याकडे लागलंय. बाजारात मोठी हालचाल सुरू झाली आहे. लोक उत्सुकतेने दर बघत आहेत. सोनं आणखी किती रुपयांनी खाली येणार? आज किती घसरण झाली? चांदीच्या दरात काय घडलं? याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे. चला तर मग सगळ्यात आधी आजचे ताजे दर आपण पाहू. सोन्याचे दर, चांदीचे दर आणि व्यापाऱ्यांचे अंदाज हे सर्व आपण सविस्तर बघणार आहोत. तज्ज्ञ सांगतात की येत्या काही दिवसात सोन्याचे दर आणखी 30 ते 35 हजार रुपयांनी घसरू शकतात. आजची स्थिती पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सोनं आणि चांदी दोघांच्या किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण झाली. बजेटच्या पार्श्वभूमीवर बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली
आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली. तर मित्रांनो, बहुतेकांचा अंदाज आहे की फेब्रुवारीमध्ये सोन्याचे दर वाढतील, पण झालं मात्र नेमकं उलटं. फेब्रुवारी सुरू होताच सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड मोठी घट दिसून आली. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं चढण्याऐवजी पडू लागलंय आणि नागरिकही थोडे गोंधळलेले आहेत. मुंबईच्या सराफा बाजारात तर आजची घसरण स्पष्ट दिसते. 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचे दर आज किती घसरले आणि चांदीचे दर किती कमी झाले याचे सगळे अपडेट्स उपलब्ध आहेत. काही जणांना वाटत होतं की दर वाढतील, पण उलट अचानक मोठी घट आपल्याला पाहायला मिळाली. किमती कमी होणं ही फक्त आकडेवारीच नाही, तर खरेदीदारांसाठी मोठी आनंदाची पर्वणी आहे. कारण जे लोक सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत होते त्यांच्यासाठी आता योग्य संधी समोर आली. तर तुम्हाला सर्व ताजे दर आणि बाजाराची स्थिती व्यवस्थित समजावून घेण्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. आजच्या ताज्या अपडेट्सनुसार मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या शहरांमध्ये सोनं आणि चांदीचे दर जाहीर झाले. सध्या बाजारात जी परिस्थिती आहे ती खूपच वेगळी आणि थोडीशी आश्चर्यकारक आहे. सगळ्यात आधी आपण पाहूया आजचा सोन्याचा ताजा दर. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर समोर आले आणि त्याबरोबर चांदीच्या दराची माहिती आपल्याला मिळाली आहे. चांदीचा आजचा दर बघितला तर प्रति किलो सुमारे 3,20,000 रुपयांवर स्थिर झालेली दिसते. म्हणजेच जे दर मागच्या काळात लाखाच्या पुढे गेलेले होते ते आता काही प्रमाणात घसरले आहेत. पुढे आपण पाहणार आहोत की सोन्याचे आणि चांदीचे दर आणखी किती कमी होऊ शकतात आणि व्यापाऱ्यांचे यावर काय मत आहे. फक्त 2 मिनिटांचा अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण यामध्ये बाजारातील सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर मित्रांनो, आज बाजारात सोनं आणि चांदीचे दर इतके बदलले आहेत की लोकांना अक्षरशः धक्का बसला. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमध्ये तर सोन्याचे दर 1,00,000 रुपयांनी घसरलेत. पुणे बाजारात चांदीचा दर आता सुमारे 3,20,000 रुपयांवर आहे. ठाण्यामध्ये सुद्धा हेच दर आपल्याला पाहायला मिळतात. नागपूरमध्ये चांदीचा दर 3,35,000 रुपयांपर्यंत पोहोचला, तर औरंगाबादमध्ये तोच दर 3,18,000 रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजेच प्रचंड मोठी घसरण आपल्याला दिसून येते. आता सोन्याच्या दरावर जर नजर टाकली तर मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 1,45,000 रुपये आहे. ठाण्यामध्ये देखील 22 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 1,42,389 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर मुंबईत 1,54,000 रुपयांपर्यंत खाली आला. पुणे आणि नागपूरमध्ये देखील 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर कमी झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,42,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,51,600 रुपये. तर बघा, इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण पहिल्यांदाच दिसते आणि ही खरीददारांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला सोन्याच्या आणि चांदीच्या ताज्या दरांवर अपडेट्स हवे असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक नवीन बदलाची माहिती लगेच पोहोचवणार आहोत. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.